मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मार्च 2023च्या चालू घडामोडी, जे तुम्हाला स्पर्धा परीक्षामध्ये विचारल्या जाऊ शकतात. असे मी भाग 10 मध्ये 100 MCQ प्रश्न आणलेले आहे, जे आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. चालू घडामोडी 8 मार्च 2023. प्रश्न क्रमांक 1. शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थाली यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली? ऑप्शन ए कतार, ऑप्शन बी सिंगापूर, ऑप्शन सी इजिप्त, ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया. याचा आन्सर आहे ऑप्शन ए कतार. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2. कोणत्या देशाचे रॉकेट H3 चे केलेले उड्डाण यशस्वी ठरले? ऑप्शन ए श्रीलंका, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी रशिया, ऑप्शन डी जर्मनी. याचा आन्सर आहे ऑप्शन बी जपान. नंतरचा प्रश्न क्रमांक 3. सॉफ्टवेअरमधील रोजगारासाठी भारतातील कोणते शहर प्रथम क्रमांकावर आहे? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी दिल्ली, ऑप्शन सी हैदराबाद, ऑप्शन डी कोलकाता. याचा आन्सर आहे ऑप्शन सी हैदराबाद. नंतरचा प्रश्न क्रमांक 4. जगामध्ये कोणता देश सॉफ्टवेअरमधील रोजगारामध्ये प्रथम क्रमांकावर आहे? ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी ब्राझील, ऑप्शन डी सिंगापूर. याचा आन्सर आहे ऑप्शन डी सिंगापूर. नंतरचा प्रश्न क्रमांक 5. कॉनरॅड संगमा यांची कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली? ऑप्शन ए मेघालय, ऑप्शन बी मणिपूर, ऑप्शन सी आसाम, ऑप्शन डी हरियाणा. याचा आन्सर आहे ऑप्शन ए मेघालय. नंतरचा प्रश्न क्रमांक 6. कॉनरॅड संगमा हे कोणत्या पक्षाचे अध्यक्ष आहे? ऑप्शन ए नॅशनल पीपल्स पार्टी, ऑप्शन बी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ऑप्शन सी समाजवादी पार्टी, ऑप्शन डी जनता दल. याचा आन्सर आहे ऑप्शन ए नॅशनल पीपल्स पार्टी. नंतरचा प्रश्न क्रमांक 7. नॅशनल पीपल्स पार्टीला मेघालय विधानसभेत किती जागा मिळाल्या? ऑप्शन ए 25, ऑप्शन बी 26, ऑप्शन सी 27, ऑप्शन डी 24. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 26. नंतरचा प्रश्न क्रमांक 8. निफ्यू रियो यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली? ऑप्शन ए पंजाब, ऑप्शन बी सिक्कीम, ऑप्शन सी नागालँड, ऑप्शन डी मिझोराम. याचा आन्सर आहे ऑप्शन सी नागालँड. नंतरचा प्रश्न क्रमांक 9. निफ्यू रियो यांची नागालँडच्या मुख्यमंत्रीपदी निवड होण्याची कितवी वेळ आहे? ऑप्शन ए पहिली, ऑप्शन बी दुसरी, ऑप्शन सी तिसरी, ऑप्शन डी पाचवी. याचा आन्सर आहे ऑप्शन डी पाचवी. नंतरचा प्रश्न क्रमांक 10. निफ्यू रियो हे कोणत्या पक्षाचे प्रमुख आहेत? ऑप्शन ए भाजपा, ऑप्शन बी काँग्रेस, ऑप्शन सी नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी, ऑप्शन डी आम आदमी पार्टी. याचा आन्सर आहे ऑप्शन सी नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी. नंतरचा प्रश्न क्रमांक 11. टोबी अल्डरवर्ल्ड यांनी फुटबॉलमधून निवृत्ती तो कोणत्या देशाकडून खेळत होता? ऑप्शन ए बेल्जियम, ऑप्शन बी कतार, ऑप्शन सी स्पेन, ऑप्शन डी फ्रान्स. याचा आन्सर आहे ऑप्शन ए बेल्जियम. नंतरचा प्रश्न क्रमांक 12. पुरुषांच्या जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत किदांबी श्रीकांत कितव्या क्रमांकावर आहे? ऑप्शन ए 15, ऑप्शन बी 16, ऑप्शन सी 17, ऑप्शन डी 14. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 16. नंतरचा प्रश्न क्रमांक 13. जागतिक महिला दिन म्हणून कोणता दिवस साजरा करतात? ऑप्शन ए 8 मार्च, ऑप्शन बी 7 मार्च, ऑप्शन सी 9 मार्च, ऑप्शन डी 5 मार्च. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 8 मार्च. नंतरचा प्रश्न क्रमांक 14. डिजिटल इनोव्हेशन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर जेंडर इक्वलिटी ही थीम कोणत्या दिनाची आहे? ऑप्शन ए जागतिक साक्षरता दिन, ऑप्शन बी जागतिक महिला दिन 2023, ऑप्शन सी जागतिक लोकसंख्या दिन, ऑप्शन डी जागतिक मतदान दिन. याचा आन्सर आहे ऑप्शन बी जागतिक महिला दिन 2023. त्यानंतर आपण बघणार आहोत चालू घडामोडी 9 मार्च 2023. प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्र 2022 मध्ये किती रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले? ऑप्शन ए 35,000 कोटी, ऑप्शन बी 34,000 कोटी, ऑप्शन सी 32,000 कोटी, ऑप्शन डी 40,000 कोटी. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 32,000 कोटी. नंतरचा प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये बासमती तांदळाच्या निर्यातीत किती टक्के वाढ झाली? ऑप्शन ए 42%, ऑप्शन बी 41%, ऑप्शन सी 15%, ऑप्शन डी 50%. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 41%. नंतरचा प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्रात नोव्हेंबर 2022 पर्यंत सूक्ष्म लघु मध्यम उपक्रमात किती रोजगार निर्मिती झाली? ऑप्शन ए 9,91,000, ऑप्शन बी 9,54,000, ऑप्शन सी 10,02,000, ऑप्शन डी 10,24,000. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 9,91,000.
नंतरचा प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्र राज्यातून 2022 मध्ये किती रुपयांची निर्यात झाली? ऑप्शन ए 2,34,140 कोटी, ऑप्शन बी 2,47,141 कोटी, ऑप्शन सी 2,23,345 कोटी, ऑप्शन डी 2,45,567 कोटी. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 2,47,141 कोटी. नंतरचा प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्रावर स्थूल उत्पन्नाचा किती प्रमाणात कर्ज आहे? ऑप्शन ए 15.6%, ऑप्शन बी 14%, ऑप्शन सी 18.4%, ऑप्शन डी 17.8%. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 18.4%. नंतरचा प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्रात 2022-23च्या रब्बी हंगामात किती क्षेत्रावर पेरणी झाली? ऑप्शन ए 57.74 लाख हेक्टर, ऑप्शन बी 34.50 लाख हेक्टर, ऑप्शन सी 50.67 लाख हेक्टर, ऑप्शन डी 56.89 लाख हेक्टर. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 57.74 लाख हेक्टर. तरचा प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्र राज्यामध्ये आर्थिक पाहणी अहवालानुसार किती सहकारी संस्था आहे? ऑप्शन ए 2,12,00,000, ऑप्शन बी 2,20,00,000, ऑप्शन सी 2,23,00,000, ऑप्शन डी 2,30,00,000. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 2,23,00,000. नंतरचा प्रश्न क्रमांक 22. महाराष्ट्र राज्याच्या 2021-22च्या कृषी क्षेत्राचा विकास दर किती राहिला? ऑप्शन ए 11.8%, ऑप्शन बी 12.9%, ऑप्शन सी 12.5%, ऑप्शन डी 11.4%. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 11.4%. नंतरचा प्रश्न क्रमांक 23. 2022-23 मध्ये महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रात किती वाढ अपेक्षित आहे? ऑप्शन ए 6.1%, ऑप्शन बी 6.5%, ऑप्शन सी 7%, ऑप्शन डी 5.6%. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 6.1%. नंतरचा प्रश्न क्रमांक 24. दरडोई उत्पन्नामध्ये महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रात कितवा क्रमांक आहे? ऑप्शन ए पहिला, ऑप्शन बी दुसरा, ऑप्शन सी पाचवा, ऑप्शन डी तिसरा. याचा आन्सर आहे ऑप्शन सी पाचवा. नंतरचा प्रश्न क्रमांक 25. अथनी अल्बनीझ हे भारत दौऱ्यावर आलेले कोणत्या देशाचे पंतप्रधान आहे? ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी ऑस्ट्रेलिया, ऑप्शन सी चीन, ऑप्शन डी सिंगापूर. याचा आन्सर आहे ऑप्शन बी ऑस्ट्रेलिया. नंतरचा प्रश्न क्रमांक 26. महाराष्ट्राची 2022-23 मध्ये राजकोषीय तूट किती आहे? ऑप्शन ए 3.6%, ऑप्शन बी 3.4%, ऑप्शन सी 3.5%, ऑप्शन डी 3.8%. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 3.5%. नंतरचा प्रश्न क्रमांक 27. विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र राज्याच्या देशात कितवा क्रमांक आहे? ऑप्शन ए प्रथम, ऑप्शन बी दुसरा, ऑप्शन सी तिसरा, ऑप्शन डी पाचवा. याचा आन्सर आहे ऑप्शन ए प्रथम. नंतरचा प्रश्न क्रमांक 28. महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक दरडोई उत्पन्न कोणत्या जिल्ह्याचे आहे? ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी मुंबई, ऑप्शन सी नागपूर, ऑप्शन डी ठाणे. याचा आन्सर आहे ऑप्शन बी मुंबई. नंतरचा प्रश्न क्रमांक 29. इस्रोने कोणत्या कालबाह्य झालेल्या उपग्रहाला सुरक्षितपणे प्रशांत महासागरात पाडले? ऑप्शन ए मेगाट्रॉपिक्स 1, ऑप्शन बी मेगाट्रॉपिक्स बी, ऑप्शन सी मेगाट्रॉपिक्स 3, ऑप्शन डी मेगाट्रॉपिक्स ड. याचा आन्सर आहे ऑप्शन ए मेगाट्रॉपिक्स 1. नंतरचा प्रश्न क्रमांक 30. 2022 मध्ये कोणत्या देश जगात इंटरनेट बंद करण्यात प्रथम क्रमांकावर होता? ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी पाकिस्तान, ऑप्शन डी भारत. याचा आन्सर आहे ऑप्शन डी भारत. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 31. भारतातील पहिली महिला रोहिंग्या पदवीधर कोण आहे? ऑप्शन ए तस्मिदा जोहर, ऑप्शन बी तसलीना शेख, ऑप्शन सी हिना खान, ऑप्शन डी तस्लिनमा पठाण. याचा आन्सर आहे ऑप्शन ए तस्मिदा जोहर. नंतरचा प्रश्न क्रमांक 32. ICCने जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत गोलंदाजीत कोणता खेळाडू प्रथम क्रमांकावर आहे? ऑप्शन ए आर अश्विन, ऑप्शन बी रवींद्र जडेजा, ऑप्शन सी मोहम्मद शमी, ऑप्शन डी केसिको रबाडा. याचा आन्सर आहे ऑप्शन ए आर अश्विन. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 33. NISAR या उपग्रहाची निर्मिती कोणत्या दोन देशांनी संयुक्तपणे केली आहे? ऑप्शन ए भारत व जपान, ऑप्शन बी भारत व अमेरिका, ऑप्शन सी अमेरिका व चीन, ऑप्शन डी चीन व रशिया. याचा आन्सर आहे ऑप्शन बी भारत व अमेरिका. नंतरचा प्रश्न क्रमांक 34. महाराष्ट्र राज्याच्या 2021-22 या आर्थिक वर्षाचा विकास दर किती राहिला? ऑप्शन ए 9.1%, ऑप्शन बी 9.5%, ऑप्शन सी 9.8%, ऑप्शन डी 9.3%. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 9.1%. नंतर आपण बघणार आहोत चालू घडामोडी 10 मार्च 2023.
प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्र राज्याच्या 2023-24च्या अर्थसंकल्प विधानसभेत कोणी मांडला? ऑप्शन ए देवेंद्र फडणवीस, ऑप्शन बी अजित पवार, ऑप्शन सी जयंत पाटील, ऑप्शन डी उद्धव ठाकरे. याचा आन्सर आहे ऑप्शन ए देवेंद्र फडणवीस. नंतरचा प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांना प्रतिवर्ष किती रुपये मिळणार आहे? ऑप्शन ए 5,000, ऑप्शन बी 6,000, ऑप्शन सी 7,000, ऑप्शन डी 8,000. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 6,000. नंतरचा प्रश्न क्रमांक 37 नमो शेतकरी महासन्मान योजनेचा महाराष्ट्रातील किती शेतकरी कुटुंबांना लाभ मिळणार आहे? ऑप्शन ए 1.23 कोटी, ऑप्शन बी 2 कोटी, ऑप्शन सी 1.25 कोटी, ऑप्शन डी 1.50 कोटी. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 1.15 कोटी. नंतरचा प्रश्न क्रमांक 38 गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजने अंतर्गत किती रुपयापर्यंत लाभ मिळणार आहे? ऑप्शन ए 1 लाख, ऑप्शन बी 3 लाख, ऑप्शन सी 1.5 लाख, ऑप्शन डी 2 लाख. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 2 लाख. नंतरचा प्रश्न क्रमांक 39 महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023-24 मध्ये 3 वर्षात किती क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली आणणार असल्याचे जाहीर केले? ऑप्शन ए 25 लाख हेक्टर, ऑप्शन बी 20 लाख हेक्टर, ऑप्शन सी 15 लाख हेक्टर, ऑप्शन डी 22 लाख हेक्टर. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 25 लाख हेक्टर. नंतरचा प्रश्न क्रमांक 40 महाराष्ट्रात कुठे श्री अन्न उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यात येणार आहे? ऑप्शन ए नागपूर, ऑप्शन बी सोलापूर, ऑप्शन सी पुणे, ऑप्शन डी रायगड. याचा आन्सर आहे ऑप्शन बी सोलापूर. नंतरचा प्रश्न क्रमांक 41 आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र कुठे होणार आहे? ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी छत्रपती संभाजीनगर, ऑप्शन सी नागपूर, ऑप्शन डी कोल्हापूर. याचा आन्सर आहे ऑप्शन सी नागपूर. नंतरचा प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प 2023-24 मध्ये किती जैवनिविष्ठा स्त्रोत केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली? ऑप्शन ए 2,000, ऑप्शन बी 1,500, ऑप्शन सी 1,200, ऑप्शन डी 1,000. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 1,000. नंतरचा प्रश्न क्रमांक 43 महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023-24 मध्ये मासेमारी कुटुंबाच्या कल्याणासाठी किती रुपये अनुदानाची तरतूद केली आहे? ऑप्शन ए 50 कोटी, ऑप्शन बी 60 कोटी, ऑप्शन सी 56 कोटी, ऑप्शन डी 45 कोटी. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 50 कोटी. नंतरचा प्रश्न क्रमांक 44 प्रधानमंत्री कुसुम योजनेत महाराष्ट्र सरकार किती सौर कृषी पंप देणार आहे? ऑप्शन ए 1.40 लाख, ऑप्शन बी 1.50 लाख, ऑप्शन सी 2 लाख, ऑप्शन डी 1.60 लाख. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 1.50 लाख. नंतरचा प्रश्न क्रमांक 45 महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023-24 मध्ये हर घर जल जीवन मिशनसाठी किती रुपये तरतूद केली आहे? ऑप्शन ए 25,000 कोटी, ऑप्शन बी 10,000 कोटी, ऑप्शन सी 20,000 कोटी, ऑप्शन डी 23,000 कोटी. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 20,000 कोटी. नंतरचा प्रश्न क्रमांक 46 जलयुक्त शिवार टप्पा 2 योजना महाराष्ट्र किती गावात राबविण्यात येणार आहे? ऑप्शन ए 4,500, ऑप्शन बी 4,000, ऑप्शन सी 6,000, ऑप्शन डी 5,000. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 5,000. नंतरचा प्रश्न क्रमांक 47 लेक लाडली योजनेत महाराष्ट्र सरकार मुलीच्या जन्मानंतर किती रुपये देणार आहे? ऑप्शन ए 5,000 रुपये, ऑप्शन बी 4,500 रुपये, ऑप्शन सी 6,000 रुपये, ऑप्शन डी 5,500 रुपये. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 5,000 रुपये. नंतरचा प्रश्न क्रमांक 48 महाराष्ट्र राज्यातील महिलांना एस.टी प्रवासात किती टक्के सूट दिली आहे? ऑप्शन ए 45%, ऑप्शन बी 50%, ऑप्शन सी 75%, ऑप्शन डी 60%. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 50%. नंतरचा प्रश्न क्रमांक 49 महाराष्ट्र सरकारने महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ 1.5 लाख वरून किती रुपये वाढवला आहे? ऑप्शन ए 5 लाख, ऑप्शन बी 3 लाख, ऑप्शन सी 4 लाख, ऑप्शन डी 6 लाख. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 5 लाख. नंतरचा प्रश्न क्रमांक 50 महाराष्ट्र राज्यात किती ग्रामपंचायतमध्ये कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यात येणार आहे? ऑप्शन ए 450, ऑप्शन बी 550, ऑप्शन सी 500, ऑप्शन डी 600. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 500. नंतरचा प्रश्न क्रमांक 51 महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023-24 मध्ये राज्यात किती वैद्यकीय महाविद्यालय बांधण्याचे जाहीर केले आहे? ऑप्शन ए 15, ऑप्शन बी 10, ऑप्शन सी 20, ऑप्शन डी 14. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 14. नंतरचा प्रश्न क्रमांक 52 महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023-24 मध्ये राज्यात किती ग्रामपंचायतमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्याचे जाहीर केले आहे? ऑप्शन ए 20,000, ऑप्शन बी 24,000, ऑप्शन सी 25,000, ऑप्शन डी 28,000. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 20,000. नंतरचा प्रश्न क्रमांक 53 महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023-24 मध्ये सहकार व पणन विभागासाठी किती तरतूद केली आहे? ऑप्शन ए 1,200 कोटी रुपये, ऑप्शन बी
1450 कोटी रुपये, ऑप्शन सी 1106 कोटी रुपये, ऑप्शन डी 1250 कोटी रुपये. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 1106 कोटी रुपये. नंतरचा प्रश्न क्रमांक 54. महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023-24 मध्ये कृषी विभागासाठी किती तरतूद केली आहे? ऑप्शन ए 2300 कोटी रुपये, ऑप्शन बी 3339 कोटी रुपये, ऑप्शन सी 3500 कोटी रुपये, ऑप्शन डी 3457 कोटी रुपये. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 3339 कोटी रुपये. नंतरचा प्रश्न क्रमांक 55. महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023-24 मध्ये अन्न व नागरी पुरवठा विभागासाठी किती तरतूद केली आहे? ऑप्शन ए 648 कोटी, ऑप्शन बी 567 कोटी, ऑप्शन सी 650 कोटी, ऑप्शन डी 678 कोटी. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 648 कोटी. नंतरचा प्रश्न क्रमांक 56. महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023-24 मध्ये ग्राम विकास विभागासाठी किती तरतूद केली आहे? ऑप्शन ए 8000 कोटी, ऑप्शन बी 8760 कोटी, ऑप्शन सी 8490 कोटी, ऑप्शन डी 8600 कोटी. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 8490 कोटी. नंतरचा प्रश्न क्रमांक 57. महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023-24 मध्ये महिलांचे किती रुपयापर्यंत मासिक उत्पन्न करमुक्त करण्याचे जाहीर केले आहे? ऑप्शन ए 25,000 रुपये, ऑप्शन बी 20,000 रुपये, ऑप्शन सी 15,000 रुपये, ऑप्शन डी 30,000 रुपये. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 25,000 रुपये. नंतरचा प्रश्न क्रमांक 58. छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान पुणे जिल्ह्यात कुठे होणार आहे? ऑप्शन ए जुन्नर, ऑप्शन बी पुरंदर, ऑप्शन सी शिरूर, ऑप्शन डी आंबेगाव. याचा आन्सर आहे ऑप्शन डी आंबेगाव. नंतरचा प्रश्न क्रमांक 59. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना किती रुपयात पीक विमा मिळणार असल्याचे महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023-24 मध्ये जाहीर केले? ऑप्शन ए 1 रुपया, ऑप्शन बी 2 रुपये, ऑप्शन सी 3 रुपये, ऑप्शन डी 4 रुपये. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 1 रुपया. नंतरचा प्रश्न क्रमांक 60. नेपाळच्या राष्ट्रपतीपदी कोणाची निवड झाली? ऑप्शन ए पुष्कर कलम दहल, ऑप्शन बी रामचंद्र पोडेल, ऑप्शन सी रामचंद्र दहल, ऑप्शन डी यापैकी नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन बी रामचंद्र पोडेल. नंतरचा प्रश्न क्रमांक 61. अर्थसंकल्प 2023-24 नुसार विदर्भ मराठवाड्यातील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधानासोबत किती रुपये रोख देण्यात येणार आहे? ऑप्शन ए 1800 रुपये, ऑप्शन बी 2800 रुपये, ऑप्शन सी 800 रुपये, ऑप्शन डी 3000 रुपये. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 1800 रुपये. नंतरचा प्रश्न क्रमांक 62. ओबीसीसाठी 3 वर्षात 10 लाख घरे बांधण्यासाठी अर्थसंकल्पात कोणत्या योजनेची घोषणा करण्यात आली? ऑप्शन ए मोदी आवास घरकुल योजना, ऑप्शन बी शबरी आवास घरकुल योजना, ऑप्शन सी पारधी आवास घरकुल योजना, ऑप्शन डी रमाई आवास घरकुल योजना. याचा आन्सर आहे ऑप्शन ए मोदी आवास घरकुल योजना. नंतरचा प्रश्न क्रमांक 63. राज्यात किती आपला दवाखान्याची सुरुवात करून गरिबांना विनामूल्य उपचाराकरिता तरतूद करण्यात आली? ऑप्शन ए 700, ऑप्शन बी 800, ऑप्शन सी 900, ऑप्शन डी 600. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 700. नंतरचा प्रश्न क्रमांक 64. शेतीच्या शाश्वत विकासासाठी महाकृषी विकास अभियान योजना जाहीर केली. यामध्ये फळपीक उत्पादनापासून ते मूल्यवर्धन पर्यंतच्या प्रक्रियेचा समावेश आहे. यासाठी पुढील 5 वर्षासाठी किती तरतूद केली आहे? ऑप्शन ए 3000 कोटी, ऑप्शन बी 5000 कोटी, ऑप्शन सी 6000 कोटी, ऑप्शन डी 10,000 कोटी. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 3000 कोटी. नंतर आपण बघणार आहोत चालू घडामोडी 11 मार्च 2023. प्रश्न क्रमांक 65. शी जिनपिंग यांची तिसऱ्यांदा कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली? ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी अमेरिका, ऑप्शन सी जर्मनी, ऑप्शन डी जपान. याचा आन्सर आहे ऑप्शन ए चीन. पुढचा प्रश्न क्रमांक 66. शी जिनपिंग हे कोणत्या पक्षाचे जनरल सेक्रेटरी आहेत? ऑप्शन ए उदारमतवादी पक्ष, ऑप्शन बी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना, ऑप्शन सी हुजूर पक्ष, ऑप्शन डी चीन काँग्रेस. याचा आन्सर आहे ऑप्शन बी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना. नंतरचा प्रश्न क्रमांक 67. अमेरिका कोणत्या देशाला 8 कोटी 20 लाख डॉलरची मदत करणार आहे? ऑप्शन ए सिंगापूर, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी पाकिस्तान, ऑप्शन डी अफगाणिस्तान. याचा आन्सर आहे ऑप्शन सी पाकिस्तान. नंतरचा प्रश्न क्रमांक 68. केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 10 महिन्याचा औद्योगिक उत्पादन निर्देशांक किती राहिला? ऑप्शन ए 5.5%, ऑप्शन बी 5.7%, ऑप्शन सी 6%, ऑप्शन डी 5.4%. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 5.4%.
नंतरचा प्रश्न क्रमांक 69. औद्योगिक उत्पादन निर्देशांकामध्ये जानेवारी महिन्यात किती वाढ नोंदवली? ऑप्शन ए 5.2%, ऑप्शन बी 4.5%, ऑप्शन सी 6.5%, ऑप्शन डी 5.8%. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 5.2%. नंतरचा प्रश्न क्रमांक 70. मागील आर्थिक वर्षात पहिल्या 10 महिन्यात औद्योगिक उत्पादन निर्देशांक किती होता? ऑप्शन ए 23.7%, ऑप्शन बी 13.7%, ऑप्शन सी 5.6%, ऑप्शन डी 16.7%. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 13.7%. नंतरचा प्रश्न क्रमांक 71. भारताच्या प्रमुख 8 मूलभूत उद्योगात जानेवारी महिन्यात किती वाढ झाली? ऑप्शन ए 8%, ऑप्शन बी 7%, ऑप्शन सी 9%, ऑप्शन डी 5%. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 8%. नंतरचा प्रश्न क्रमांक 72. जानेवारी महिन्यात निर्मिती क्षेत्राची वाढ किती झाली? ऑप्शन ए 3.6%, ऑप्शन बी 3.7%, ऑप्शन सी 7%, ऑप्शन डी 4.5%. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 3.7%. नंतरचा प्रश्न क्रमांक 73. जानेवारी महिन्यात वीज निर्मिती क्षेत्रात किती वाढ झाली? ऑप्शन ए 12.8%, ऑप्शन बी 11.6%, ऑप्शन सी 12.7%, ऑप्शन डी 13.5%. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 12.7%. नंतरचा प्रश्न क्रमांक 74. जानेवारी महिन्यात खाण उद्योग क्षेत्रात किती वाढ झाली? ऑप्शन ए 7.7%, ऑप्शन बी 6.6%, ऑप्शन सी 5.5%, ऑप्शन डी 8.8%. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 8.8%. नंतरचा प्रश्न क्रमांक 75. महाराष्ट्र राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या प्रधान सचिवपदी कोणाची निवड झाली? ऑप्शन ए राजेश पाटील, ऑप्शन बी ब्रिजेश सिंग, ऑप्शन सी प्रवीण कुमार परदेशी, ऑप्शन डी तुकाराम मुंडे. याचा आन्सर आहे ऑप्शन बी ब्रिजेश सिंग. नंतरचा प्रश्न क्रमांक 76. माजी अग्निवीरांना BSF मध्ये किती टक्के आरक्षण केंद्रीय गृह मंत्रालयाने जाहीर केले? ऑप्शन ए 10%, ऑप्शन बी 8%, ऑप्शन सी 9%, ऑप्शन डी 5%. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 10%. नंतरचा प्रश्न क्रमांक 77. कोणत्या वर्षीच्या राष्ट्रकुल स्पर्धेत कबड्डीचा समावेश करण्याची घोषणा ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी केली? ऑप्शन ए 2024, ऑप्शन बी 2026, ऑप्शन सी 2030, ऑप्शन डी 2028. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 2026. नंतरचा प्रश्न क्रमांक 78. भारताची इंधनाची मागणी किती बॅरल प्रतिदिन पोहोचली आहे? ऑप्शन ए 45.5 लाख, ऑप्शन बी 46.8 लाख, ऑप्शन सी 48.2 लाख, ऑप्शन डी 46.9 लाख. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 48.2 लाख. नंतरचा प्रश्न क्रमांक 79. भारत सध्या कोणत्या देशांकडून सर्वांना जास्त कच्चे तेल आयात करत आहे? ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी रशिया, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी इंग्लंड. याचा आन्सर आहे ऑप्शन बी रशिया. नंतरचा प्रश्न क्रमांक 80. लंडनच्या सायबेरियामध्ये किती वर्षांनी झोम्बी व्हायरस सापडला? ऑप्शन ए 45, ऑप्शन बी 50, ऑप्शन सी 48, ऑप्शन डी 46. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 48. नंतरचा प्रश्न क्रमांक 81. रामचंद्र पौडेल यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली? ऑप्शन ए नेपाळ, ऑप्शन बी मलेशिया, ऑप्शन सी श्रीलंका, ऑप्शन डी सिंगापूर. याचा आन्सर आहे ऑप्शन ए नेपाळ. नंतर आपण बघणार आहोत चालू घडामोडी 13 मार्च 2023. प्रश्न क्रमांक 82. साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदी कुणाची निवड झाली? ऑप्शन ए माधव कौशिक, ऑप्शन बी रंगनाथ वराडे, ऑप्शन सी आसाराम लोमटे, ऑप्शन डी राजेश अग्रवाल. याचा आन्सर आहे ऑप्शन ए माधव कौशिक. नंतरचा प्रश्न क्रमांक 83. साहित्य अकादमीच्या उपाध्यक्षपदी कुणाची निवड झाली? ऑप्शन ए भालचंद्र नेमाडे, ऑप्शन बी कुमुद शर्मा, ऑप्शन सी विश्वास पाटील, ऑप्शन डी अनुराधा देशमुख. याचा आन्सर आहे ऑप्शन बी कुमुद शर्मा. नंतरचा प्रश्न क्रमांक 84. साहित्य अकादमी निवडणुकीत माधव कौशिक यांनी कोणाचा पराभव केला? ऑप्शन ए आसाराम लोमटे, ऑप्शन बी सदानंद देशमुख, ऑप्शन सी रंगनाथ पठारे, ऑप्शन डी नाधो महानोर. याचा आन्सर आहे ऑप्शन सी रंगनाथ पठारे. नंतरचा प्रश्न क्रमांक 85. माधव कौशिक हे कोणत्या भाषेचे साहित्यिक आहेत? ऑप्शन ए मराठी, ऑप्शन बी बंगाली, ऑप्शन सी इंग्लिश, ऑप्शन डी हिंदी. याचा आन्सर आहे ऑप्शन डी हिंदी. नंतरचा प्रश्न क्रमांक 86. ली कियांग यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली? ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी अमेरिका, ऑप्शन सी ब्राझील, ऑप्शन डी नेपाळ. याचा आन्सर आहे ऑप्शन ए चीन. नंतरचा प्रश्न क्रमांक 87. देशात निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनात किती टक्के वाढ झाली आहे? ऑप्शन ए 15%, ऑप्शन बी 17%, ऑप्शन सी 18%, ऑप्शन डी 19%. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 17%. नंतरचा प्रश्न क्रमांक 88. कमलाकर नाडकर्णी यांचे निधन झाले ते कोण होते? ऑप्शन ए अभिनेते, ऑप्शन बी साहित्यिक, ऑप्शन सी उद्योगपती, ऑप्शन डी नाट्य समीक्षक. याचा आन्सर आहे ऑप्शन डी नाट्य समीक्षक. नंतरचा प्रश्न क्रमांक 89. टेक महिंद्रा या कंपनीच्या CEO पदी कुणाची निवड झाली? ऑप्शन ए मोहित जोशी, ऑप्शन बी राजेश जाधव, ऑप्शन सी पराग अग्रवाल, ऑप्शन डी
पार्थ तिवारी. याचा आन्सर आहे ऑप्शन ए मोहित जोशी. नंतरचा प्रश्न क्रमांक 90. कोणता भारतीय खेळाडू क्रिकेटमध्ये 17,000 धावा करणारा 7वा भारतीय खेळाडू ठरला? ऑप्शन ए शिखर धवन, ऑप्शन बी रोहित शर्मा, ऑप्शन सी हार्दिक पांड्या, ऑप्शन डी अजिंक्य रहाणे. याचा आन्सर आहे ऑप्शन बी रोहित शर्मा. नंतरचा प्रश्न क्रमांक 91. विराट कोहलीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण किती शतक झाली आहेत? ऑप्शन ए 75, ऑप्शन बी 70, ऑप्शन सी 77, ऑप्शन डी 76. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 75. नंतरचा प्रश्न क्रमांक 92. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक करणाऱ्या खेळाडूमध्ये विराट कोहलीचा कितवा क्रमांक आहे? ऑप्शन ए प्रथम, ऑप्शन बी द्वितीय, ऑप्शन सी तृतीय, ऑप्शन डी पाचवा. याचा आन्सर आहे ऑप्शन बी द्वितीय. नंतरचा प्रश्न क्रमांक 93. पाणी फाउंडेशनतर्फे दिला जाणारा सत्यमेव जयते फार्मर कप 2022चा प्रथम पुरस्कार मिळवणारा परिवर्तन शेतकरी गट हा कोणत्या जिल्ह्याचा आहे? ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी बीड, ऑप्शन सी अमरावती, ऑप्शन डी रत्नागिरी. याचा आन्सर आहे ऑप्शन सी अमरावती. नंतरचा प्रश्न क्रमांक 94. सत्यमेव जयते फार्मर कपचा प्रथम पुरस्कार किती रकमेचा आहे? ऑप्शन ए 20 लाख, ऑप्शन बी 15 लाख, ऑप्शन सी 18 लाख, ऑप्शन डी 25 लाख. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 25 लाख. नंतरचा प्रश्न क्रमांक 95. LICच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? ऑप्शन ए सिद्धार्थ मोहंती, ऑप्शन बी राकेश कुमार, ऑप्शन सी राजीव शुक्ला, ऑप्शन डी अनुराग ठाकूर. याचा आन्सर आहे ऑप्शन ए सिद्धार्थ मोहंती. नंतरचा प्रश्न क्रमांक 96. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा या वर्षीचा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार कोणाला दिला? ऑप्शन ए रतन टाटा, ऑप्शन बी आनंद महिंद्रा, ऑप्शन सी अझीम प्रेमजी, ऑप्शन डी मुकेश अंबानी. याचा आन्सर आहे ऑप्शन सी अझीम प्रेमजी. नंतरचा प्रश्न क्रमांक 97. अतिवृद्ध व विकलांगासाठी घरून मतदान करण्याचा उपक्रम पहिल्यांदा कोणत्या राज्याच्या विधानसभेत राबविण्यात येणार आहे? ऑप्शन ए मध्य प्रदेश, ऑप्शन बी राजस्थान, ऑप्शन सी छत्तीसगड, ऑप्शन डी कर्नाटक. याचा आन्सर आहे ऑप्शन डी कर्नाटक. नंतरचा प्रश्न क्रमांक 9. विकलांगासाठी घरून मतदान करण्यासाठी कोणते ॲप सुरू करण्यात येणार आहे? ऑप्शन ए सक्षम, ऑप्शन बी गरुड, ऑप्शन सी शक्ती, ऑप्शन डी सामर्थ्य. याचा आन्सर आहे ऑप्शन ए सक्षम. नंतरचा प्रश्न क्रमांक 99. घरून मतदान करण्याच्या उपक्रमामध्ये अतिवृद्ध व्यक्तीमध्ये किती वयाच्या पुढच्या व्यक्तीचा समावेश आहे? ऑप्शन ए 75, ऑप्शन बी 80, ऑप्शन सी 70, ऑप्शन डी 78. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 80. नंतरचा प्रश्न क्रमांक 100. सिलिकॉन व्हॅली ही बुडालेली बँक कोणत्या देशाची आहे? ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी रशिया, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी मलेशिया. याचा आन्सर आहे ऑप्शन ए अमेरिका. मित्रांनो, अशा चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मित्रांनो, माझ्या वाचण्यात काही चूक वाटल्यास मला क्षमा असावी. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.